नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महसूल अधिकाऱ्यांना फेरफार नोंद घेताना जी काही दिरंगाई केली जाते तर त्या संदर्भात उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, कोणताही रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स केल्यानंतर त्याची नोंद ही महसूल दप्तरी घेतली जाते. म्हणजे जर एखादा खरेदी खत झाला असेल, बक्षीसपत्र झालं असेल तर त्याची नोंद ही महसूल दप्तरी फेरफारच्या रूपामध्ये घेतली जाते. म्हणजे तुम्ही त्या खरेदी खतानुसार त्याची सूची क्रमांक 2 म्हणजे इंडेक्स 2 ही नक्कल घेतात आणि त्याच्या आधारे तुम्ही महसूल अधिकारी म्हणजे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडे तुम्ही त्या प्रॉपर्टीचे आजपासून मालक झाले या स्वरूपाची नोंद ही महसूल दप्तरी घेण्यासाठी अर्ज करतात. तो अर्ज करत असताना कायद्याची रिक्वायरमेंट अशी असते की जे काही हितसंबंधित लोक त्या उतार्यावर असतील, त्या मिळकतीवर असतील तर त्या लोकांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यातील कलम 149 आणि 150 याची पूर्तता करणं गरजेचं असतं. म्हणजे रजिस्टर्ड डॉक्युमेंटच्या आधारे जेव्हा एखादा दस्त हा तलाठी यांच्याकडे येतो आणि तलाठी त्या स्वरूपाची नोंद घेण्यासाठी सदरचे प्रकरण हे मंडळ अधिकारी यांच्याकडे पाठवतात. पाठवल्यानंतर मंडळ अधिकारी त्या दस्ताचं अवलोकन करतात आणि अवलोकन केल्यानंतर त्यामध्ये जे काही हितसंबंधित लोक असतात तर त्यांना नोटीस ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 149 आणि 150 अंतर्गत त्या हितसंबंधित लोकांना त्या नोटिसा पाठवतात. आणि त्यामध्ये त्यांना नोटिसामध्ये सांगितलं जातं की तुमचं याबाबत काही हरकत असेल तर ते तुम्ही एवढ्या दिवसात सादर करा. परंतु होतं काय की एखादा दस्त रजिस्टर केल्यानंतर काही लोकांचा त्यामध्ये काही संबंध नसताना देखील मंडळ अधिकारी यांच्याकडे त्या स्वरूपाची हरकत घेतली जाते आणि ती हरकत ही कायदेशीर नसताना देखील त्या स्वरूपाचं एंटरटेनमेंट हे मंडळ अधिकारी यांच्याकडे केलं जातं. आणि जो काही मालक असतो, ज्यांनी खरेदी खत केलेलं असतं, बक्षीसपत्र केलेलं असतं, त्याची जी काही गव्हर्नमेंटला स्टॅम्प ड्युटी पे केलेली असते त्यांना त्याचा उपद्व्याप होत असतो, त्रास होत असतो. तर यासाठी निराकरण म्हणजे काय की महसूल डिपार्टमेंटने असं शासन परिपत्र जारी केलं की आता या स्वरूपाचे जर काही तुम्हाला नोंदी घ्यायच्या असतील तर हितसंबंधित लोक जे असतील, हितसंबंधित म्हणजे त्या उतार्यावरती जर त्यांची नावं असतील तरच, इतर अधिकारामध्ये तर त्यांची नावं असतील तरच त्या लोकांची बाजू ऐकून घेणं हे तुम्हाला कायदेशीर होणार आहे. काही प्रकरणांमध्ये असं दिसून येत होतं की विनाकारण कोणत्याही लोक त्यामध्ये हरकत घेत होते आणि ते प्रकरण हे लांबणीवर पडत होते आणि त्या स्वरूपाचा जो काही बोजा होता प्रकरणाचा तो त्या मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या कार्यालयामध्ये साचत होता. तर त्याला उत्तर देण्यासाठी महसूल डिपार्टमेंटने एक परिपत्रक काढलं. त्याच्यात सांगितलं की तुम्हाला हितसंबंधित लोकांचीच तक्रार ऐकून घ्यायची आहे. जर तुम्ही तसं न करता इतर कोणत्याही लोकांची तक्रार ऐकून घेतली तर तुमच्या विरुद्ध प्रशासकीय कारवाई करता येऊ शकते. तर या परिपत्रकानुसार जर तुमच्या सातबाऱ्यावरती नोंद होण्यासाठी टाळाटाळ होत असेल किंवा दिरंगाई होत असेल तर ते कशामुळे होते याचं कारण अगोदर जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. आणि त्यामध्ये हितसंबंधित व्यक्ती व्यतिरिक्त जर दुसरी कोणी व्यक्ती असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून त्या संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना त्या स्वरूपाचा जाब विचारता येऊ शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आता महसूल दप्तरी जर नोंद घ्यायची असेल तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही या स्वरूपाची माहिती मिळाली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.